Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Energy from sun. The sun is the world's largest energy source, and solar energy is from renewable energy which is abundant in our environment. सूर्यापासून मिळणारी एनर्जी किंवा हे रिसोर्सेस आहे हा रिन्युएबल एनर्जीचा सोर्स आहे. More importantly, the use of solar energy can reduce the use of fossil fuels as well as reducing harmful environmental emission resulting from the burning of fossil fuels. Solar energy can be utilized in many ways. The most common method is to convert sunlight into heat energy to produce hot water. तर सोलर एनर्जीचा मेन वापर हा ही सनलाईट हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट केली जाते आणि हॉट वॉटर तयार करण्यासाठी मॅक्झिमम केला जातो. दिस टेक्नॉलॉजी हॅज बीन in use for long period of time and sufficient products are available commercially. तर हे लॉंग पिरियडसाठी हे वापरलं जातं. दिस लिफलेट्स एक्सप्लेन्स द कन्सेप्ट ऑफ सोलर थर्मल सिस्टीम फॉर हॉट वॉटर production and provides an overview of basic components, types of systems and installation. Component parts of solar water heating system. The basic form of solar water heating system comprises solar collectors, a storage tank and interconnecting pipe wall. हे मेन कंपोनंट्स सोलर वॉटर हिटिंग सिस्टीममध्ये आहेत. तर सोलर कलेक्टर, त्यानंतर स्टोरेज टँक, आणखीन इंटरकनेक्टिंग पाईप वॉल. The solar collectors are usually mounted on a roof of a building to capture solar radiation. बिल्डिंगच्या रूफवरती हे इन्स्टॉल केलं जातं सोलर रेडिएशन कॅप्चर करण्यासाठी. स्मॉल ट्यूब्स रन थ्रू द सोलर कलेक्टर्स अँड कॅरी फ्लूइड. तर स्मॉल ट्यूब्स या सोलर कलेक्टरमध्ये असतात आणि त्याच्यातून फ्लूइड कॅरी केलं जातं. आयदर वॉटर ऑर हीट ट्रान्सफर लिक्विड विथ लो बॉइलिंग पॉईंट. एक तर पाणी असतं किंवा लिक्विड असतं की जे लो बॉइलिंग पॉईंट असतं त्याला ते. द फ्लूइड ॲब्सॉर्ब्स हीट फ्रॉम द सोलर कलेक्टर्स अँड ट्रान्सफर्स हीट इनटू इनकमिंग वॉटर. कंपोनंट पार्ट्स ऑफ सोलर वॉटर हीटिंग सिस्टीम इथं तुम्ही बघू शकता. ही टँक आहे, हे पायपिंग सिस्टीम आणि हा कलेक्टर आहे. तर ह्या टँकमधून पाणी इकडं येईल त्या कलेक्टरमध्ये. हे कलेक्टर हीट रेडिएशन ॲब्सॉर्ब करेल, पाणी गरम होईल आणि परत ते वरती टँकमध्ये जाईल. त्याचप्रमाणे इकडं पण सेम आहे. ह्या कलेक्टर आणखीन हे पाणी इथं ह्या पंपानं पंप केलं जातं, कलेक्टरमध्ये सोडलं जातं आणखी मग ते गरम झाल्यानंतर ते इकडं परत टँकमध्ये येईल. सो दीज आर द कंपोनंट्स ऑफ सोलर वॉटर हीटिंग सिस्टीम. देन टाइप्स ऑफ सोलर कलेक्टर्स आर कॉमनली यूज्ड इन सोलर थर्मल सिस्टीम. त्यामध्ये दोन टाईप आहेत, एक फ्लॅट प्लेट कलेक्टर आणखी इव्हॅक्युएटेड ट्यूब कलेक्टर्स. हे दोन टाईप आहेत. तर ते पहिला आहे फ्लॅट प्लेट कलेक्टर. अ फ्लॅट प्लेट कलेक्टर इज अ रेक्टँग्युलर बॉक्स विथ मेटल ॲब्सॉर्बर प्लेट इनसाइड द बॉक्स. याच्यामध्ये फ्लॅट प्लेटमध्ये काय असतं, रेक्टँग्युलर बॉक्स विथ मेटल ॲब्सॉर्बर प्लेट. एक मेटल ॲब्सॉर्बर प्लेट असते जी हीट ॲब्सॉर्ब करते. द बॉक्स इज पेंटेड इन डार्क कलर टू मॅक्झिमाइज ॲब्सॉर्बेशन ऑफ सोलर एनर्जी. द कलेक्टर इज ग्लेज्ड and insulated to limit the amount of heat escape from the box such that the fluid inside the collector can be maintained at warm temperature. तर हे फ्लॅट कलेक्टर हीट ट्रान्सफर करणार, त्याच्या आतमध्ये असणारं लिक्विड किंवा फ्लूइड हे त्याचं टेम्परेचर. फ्लॅट प्लेट कलेक्टर it is device which is used to convert solar energy into thermal energy and consist of the following components. तर फ्लॅट प्लेट कलेक्टरमध्ये हे कॉम्पोनंट आहेत, एक तर ॲब्सॉर्बर, ट्रान्सपरंट कवर, इन्सुलेशन, ट्यूब्स, फिन्स अँड फ्रेम. These are the components
हे इथं आतमध्ये असतात. हा ॲब्सॉर्बर आहे, हा इन्सुलेशन आहे, इथं आतमध्ये असतं. त्यानंतर ह्या ट्यूब्स, ही जरा फ्लुइड ट्यूब्स, या अशा ट्यूब्स आहेत. आणखी फ्रेम, त्याच्या बाहेरच्या बाजूला ही फ्रेम. नेक्स्ट, इव्हॅक्युटेड tube collector. The evacuated tubes collector is made up of parallel rows of transparent glass tube. तर इव्हॅक्युटेड ट्यूब कलेक्टरमध्ये काय असतं, पॅरलल अशा रोज असतात ट्रान्सपरंट ग्लास ट्यूबच्या, सिमिलर टू फ्लोरोसंट ट्यूब्स, जसं फ्लोरोसंट ट्यूबप्रमाणे. इच ट्यूब कंटेन्स अन इनर ग्लास ट्यूब अँड आउटर ग्लास ट्यूब कवर्ड विथ स्पेशल कोटिंग दॅट ॲब्सॉर्ब सोलर एनर्जी वेल. त्याच्यामध्ये दोन कोटिंग असतात, इनर आणि आउटर. तर आउटर कोटिंग सोलर एनर्जी ॲब्सॉर्ब करतं. ॲज द ट्यूब इज राऊंड इन शेप, द सन रेज आर ऑलवेज स्ट्रायकिंग द ट्यूब सरफेस ॲट राईट अँगल्स, that is perpendicular to the tube surface in all directions, thus maximize the total amount of solar radiation absorbed during the. Here you can see manifold, हीटर, हेडर पाईप. तर आतमध्ये असते ही हेडर पाईप. नंतर इव्हॅक्युटेड या ट्यूब्स, अशा इव्हॅक्युटेड ट्यूब आहेत. हीट ट्रान्सफर फिन, याच्या आतमध्ये असतं हे हीट ट्रान्सफर फिन. आणखीन हीट पाईप, याच्या आतमध्ये असं ही हीट पाईप. ही पाईप आहे, ही गरम होते आणि त्याच्या अराउंडचं जे पाणी आहे ते गरम होतं. त्याचाच हा सेक्शन आहे. हा आउटर ग्लास वॉल 360 डिग्री ॲब्सॉर्बर कोटिंग, याच्यामध्ये आतमध्ये असतं ही कोटिंग ॲब्सॉर्बिंग. त्यानंतर कॉपर हीट पाईप, ही कॉपरची पाईप असते, ही हीट होते. हीट ट्रान्सफर फिन्स, तर ही हीट ट्रान्सफर करायला ह्या हीट फिन्स आहेत. आणि स्प्रिंग क्लिप आतमध्ये असते, याच्या आतमध्ये पाणी असतं इथं. हे पाणी गरम होतं. In addition, the tube work in the same way as a vacuum flask with air is withdrawn from the space between the inner and outer tubes, forming a vacuum, which can minimize heat loss from the collector and reduce temperature drop of the heated water or heat transfer fluid inside the tube. The evacuated tubes employing heat transfer fluid inside the inner glass tube is known as the evacuated heat pipe collectors. Evacuated tube collectors can heat water to fairly high temperature. Storage tank. Solar water heating system generally requires a well insulated storage tank to hold the solar heated water. तर सोलर हिटेड वॉटर आहे, हे स्टोअर करण्यासाठी ही स्टोरेज टँक लागते आणि ती वेल इन्सुलेटेड पाहिजे. द स्टोरेज टँक मे समटाइम्स बी हाऊस्ड विथ अ बॅकअप इलेक्ट्रिक or gas heater to boost the solar heated water to a desired temperature when the temperature of the solar heated water is lower than the desired temperature. जर सोलर वॉटर हिटरचं टेम्परेचर जर लोअर असेल तर त्यासाठी बॅकअप हा इलेक्ट्रिक किंवा गॅस हिटरचा दिला जातो. दिस मे हॅपन वेन सोलर एनर्जी इज नॉट अवेलेबल. ज्यावेळी सोलर एनर्जी अवेलेबल नसते, उदाहरणार्थ पावसाळ्यामध्ये कंटिन्युअस ढगाळ वातावरण असेल तर, फॉर एक्झाम्पल ॲट नाईट ऑर ऑन क्लाउडी डे. तर सोलर सिस्टीम ऑफ सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम म्हणजे दोन सिस्टीम आहेत, एक ॲक्टिव्ह आणखी दुसरी पॅसिव्ह. आता ॲक्टिव्हमध्ये uses a pump to circulate the fluid water between collector and storage. The active system मध्ये काय केलं जातं, use pumps to circulate water between collectors and storage tank. कलेक्टर आणि स्टोरेज टँकमध्ये सर्क्युलेट करण्यासाठी पंपचा वापर केला जातो. हे ॲक्टिव्ह सिस्टीम आहे. पॅसिव्हमध्ये युजेस नॅचरल कन्व्हेक्शन टू सर्क्युलेट द फ्लुइड वॉटर बिटवीन द कलेक्टर अँड स्टोरेज टँक. स्टोरेज टँक आणि कलेक्टरमध्ये वॉटर सर्क्युलेट करण्यासाठी ही नॅचरल सिस्टीम वापरली जाते. तिसरी आहे डायरेक्ट. द कलेक्टर हिट्स द वॉटर डायरेक्टली अँड द वॉटर इज सर्क्युलेट्स बिटवीन द कलेक्टर
अँड द स्टोरेज टँक. हे डायरेक्ट हीट केलं जातं. डायरेक्ट सिस्टीम कॅन ओनली बी यूज इन एरियाज विच आर फ्रॉस्ट अँड लाईम फ्री विदाउट ट्रीटेड ऑर बोरहोल वॉटर. जे डायरेक्ट हीट केलं जातं आणि ते डायरेक्ट आपण बाथरूमसाठी वापरलं जातं. इनडायरेक्ट म्हणजे द वॉटर इज स्टोर्ड इन द स्टोरेज टँक अँड इज हीटेड बाय हीट ट्रान्सफर फ्लूइड. Is heated in the collector and flows around the jacket which surrounds the tank and thereby heats the water. An indirect system can be used in all conditions. Here you can see indirect system, indirect active solar water heating system. In an active indirect system, the pump controls the flow of the heat transfer fluid, not the potable water itself. The heat transfer fluid is heated by the sun, then sent through a coil that either wrap around bottom of the water heater or inside the water heater. तर इथं ही अशी कॉईल असते वॉटर हीटर ह्या टँकच्या बॉटमला. ते गरम झालेलं पाणी ह्या कॉईलमध्ये ह्या टाकीमध्ये आल्यानंतर ह्या कॉईलमध्ये पण परत गरम केलं जातं रिक्वायर्ड टेम्परेचर. In solar water heating system design principles. In a typical solar water heater, water is heated by the solar thermal energy absorbed by the collectors. The hot water with lower density moves upwards and cold water with higher density moves down from the tank due to gravity here. Sun heats water or heat transfer fluid in a solar collector on the roof. Solar heated water is pumped into storage tank. Conventional water heaters draws the hot water out of the solar storage tank when there is a demand for hot water. If the needed, the conventional water heater may boost the temperature of solar heated water before sending it through the home. Installation method त्यामध्ये पहिले आहे close coupled system. This is the most energy efficient and most commonly used installation. It consists of a roof mounted solar collector. याच्यामध्ये roof mounted solar collector असतो combined with a horizontally mounted storage tank. The horizontally mounted storage tank combine असते which is located immediately above the collector. या कलेक्टरच्या वरतीच ही लोकेट केलेली असते. तर दुसरी मेथड आहे स्प्लिट कपल्ड सिस्टीम. दिस रेफर्स टू सिस्टीम वेअर द वॉटर स्टोरेज टँक इज सिच्युएटेड एल्सवेअर. याच्यामध्ये वॉटर स्टोरेज टँक असते ही बाजूला सिच्युएटेड फिक्स केलेली असते युजली विदिन द रूफ. रूफमध्येच वेअर द टँक कॅन बी इन्स्टॉल्ड अबव द कलेक्टर्स अ पॅसिव्ह सिस्टीम कॅन बी युज्ड. तर ह्या कलेक्टरच्या वरती जेवढी टँक असते तेवढी पॅसिव्ह सिस्टीम वापरलेली असते. वेअर नॉट, जर कलेक्टरच्या वरती जर स्टोरेज टँक नसेल तर अ पंप वुड नीड टू बी इन्स्टॉल टू सर्क्युलेट वॉटर थ्रू कलेक्टर्स. तर त्यासाठी कलेक्टरमधून पाणी सर्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पंप इन्स्टॉल करावा लागेल. दिस इज द स्प्लिट. इश्यूज टू बी कन्सिडर्ड व्हाईल इन्स्टॉलिंग सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम. तर सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम इन्स्टॉल करत असताना काय इश्यूज कन्सिडर करायला पाहिजे. फर्स्ट, सोलर कलेक्टर्स ओरिएंटेशन. द सोलर कलेक्टर नीड टू बी लोकेटेड वेअर plenty of sunshine strikes its surface. Solar collectors can be mounted from horizontal to an inclined angle. To maximize the amount of annual solar energy that solar collectors can receive, they should ideally be tilted at latitude angle of the location on south facing roof. It is necessary to avoid any obstructions such as buildings, trees, etc. ह्या कलेक्टरवरती कोणतेही ऑब्स्ट्रक्शन येता कामा नये. हे साऊथ दिशेला साधारण ठेवलेलं असतं कारण सूर्याची रेस हे डायरेक्ट या कलेक्टरवरती पडतील. दॅट कुड प्रिव्हेंट सोलर कलेक्टर्स फ्रॉम गेटिंग ॲडिक्वेट एक्सपोजर टू द सोलर रेडिएशन. तर सोलर रेडिएशनला हे याचं एक्सपोजर व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं सोलर कलेक्टरचं ओरिएंटेशन. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम.
The solar water heating system can be used for a wide range of applications. Solar water heating system wide range वापरले जाते. It may be suitable for establishment with regular hot water demand in daytime and year-round hot water demand, such as hotels, hostels, household and hospital. या ठिकाणी हे solar water heating system वापरले जाते. It is also suitable for sports centers and holiday villages. Sports center मध्ये पण हे वापरता जाते. It can also be used in the heated swimming pool for preheating of pool water. Low-rise offices, buildings with canteen, washrooms and or showers can also be considered for installation. Next आहे retrofitting of solar water heating system. The retrofitting solar water heating system in premises which already employed centralized storage type water heating system are usually more straightforward as the existing pipe work and storage tank can be utilized. It is advised that to employ experienced designer and installer to then market availability. In terms of the technologies developed, there are plenty of solar thermal technologies products available in the market. Since there are many products available in the local market, prices are becoming competitive in recent years. Maintenance and expected life. The maintenance requirements for solar water heating system vary depending on the system configuration. In general, solar thermal collectors have no moving parts and the maintenance requirements are very low. A well-made, properly maintained system should last 15 to 20 years or more. In application of solar water heating system, first, the solar water heaters can be used effectively in several commercial applications as well as hostels, clinics, residentials. दूसरा है solar water heaters are not suited to replace boilers and other high temperature water apparatus in industry. However, they can be used for preheating purpose so that at least a percentage of the heating operation draws on solar rather than carbon based. Next application of solar water heating system, that is third, using solar water heating system will help to reduce harmful emission from fossil fuels. सोलर वॉटर हिटिंग सिस्टीमला काय होतं, जे इतर फ्युएल वापरून पाणी गरम केलं जातं त्याच्यामुळे जे अपायकारक असे घटक पर्यावरणामध्ये येतात ते कमी होतात. नेक्स्ट आहे, यू कॅन ऑल्सो एन्जॉय फ्री एनर्जी फ्रॉम द सन विच कुड सेव्ह युअर एनर्जी कॉस्ट इन हिटिंग वॉटर. तर सूर्यापासून मिळणारी फ्री एनर्जी आपण वापरतो आणि हे पाणी गरम करण्यासाठी लागणारी एनर्जी पण आपण सेव्ह करतो. दीज आर द आपला युनिट नंबर 5 इथं संपलेला आहे. थँक्यू.